आचार्य श्री अमृतचंद्र द्वारा उपदिष्ट आत्म्याच्या 47 शक्ती. त्यामध्ये आपण पहिल्या शक्तींचं पाहिलेलं आहे. 17 शक्ती झालेल्या आहेत. 18वी उत्पाद वे ध्रुवत्व शक्ती, त्याची आपण चर्चा करत आहे. तर उत्पाद वे आणि ध्रुवत्व शक्ती, मग ह्याचा काय अर्थ आहे, खुलासा आहे, आपण पाहिलाय. उत्पाद म्हणजे काय? उत्पाद म्हणजे उत्पन्न होणे, वे म्हणजे नष्ट होणे, आणि दोन्ही अवस्थेमध्ये जो कॉन्स्टंट राहतो, कायम राहतो, तो ध्रुव आहे. मग हे उत्पाद वे ध्रुवत्व शक्तीचं विस्तारानं आपण वर्णन पाहिलेलं आहे. आणखी थोडी विशेष चर्चा करूया. तर इथं शंका एक सहज उत्पन्न होते. पहिली शक्ती पाहिली ना आपण, कोणती? जीवत्व शक्ती. तर जीवत्व शक्ती म्हणजे काय सांगितलं? जीवत्व मध्ये अमरत्व सांगितलं जीवत्व शक्तीनं. मग तिथं अमरत्व सांगितलं, आणि इथं परत काय आहे? उत्पाद वे ध्रुवत्व शक्ती, एकच शक्ती आहे. मग ह्या ध्रुवत्व शक्तीमध्ये जे ध्रुवत्व शब्द आहे तो पण अमरत्व सांगतोय. म्हणजे जीवत्व शक्तीत अमरत्व सांगितलं, आणि ध्रुवचा अर्थ काय? कॉन्स्टंट राहणार, कधीही नष्ट होणार नाही, अमर राहणार. मग दोन्ही मध्ये एकच झालं की जीवत्व मध्ये पण अमरपणा सांगितलं आणि ध्रुवत्वावरून पण अमरत्व सांगितलं. मग ह्या दोनदा परत तेच का सांगितलं? तीच शक्ती झाली का? म्हणून सांगितलं की काय आहे, अशी शंका झाली असताना सांगितलं की काय आहे, विचार केला तर त्याच्यामध्ये फरक जाणवेल. तर पहिली जी जीवत्व शक्ती आहे, तर त्यामध्ये सामान्य कथन केलं की काय आहे, जीव अमर आहे, एवढंच सांगितलं. आणि इथं उत्पाद वे ध्रुवत्वामध्ये जो ध्रुवत्व आहे त्या शक्तीमध्ये विशेषता सांगितली की अमर आहे. ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये काही बदल होणारच नाही का? तर सांगितलं की असं नाही, बदल पण होतो. म्हणजे काय होतं? तर नवीन पर्यायाचा काय होतो? जन्म होणार, नवीन पर्याय उत्पन्न होणार, पूर्वीच्या पर्यायाचं मरण होणार, म्हणजे व्यय होणार. आणि दोन्ही अवस्थेमध्ये स्वभाव कसा आहे? अमर राहणार, ध्रुव राहणार. तर जन्म मरण होऊनही अमर राहणार, ही विशेषता ह्या शक्तीमध्ये सांगितलं. पहिल्या जीवत्व शक्तीमध्ये फक्त सामान्य अमर आहे, मरत नाही. जीवत्व से ही आत्मा, बघितलं ना आपण, जीता सदा मरता नाही, एवढं सामान्य सांगितलं. आणि इथं सांगितलं की अमरत्व सांगत असताना ध्रुवत्व पदावरून विशेष सांगितलं की त्यामध्ये उत्पाद वे होतोय, जन्म मरण होतोय, तरी सुद्धा हे होऊन सुद्धा ते अमर आहे, नष्ट होत नाही, म्हणून ते ध्रुव आहे. हे विशेष कथन केलेलं आहे इथं. म्हणून विशेषता सांगण्यासाठी ही वेगळी शक्ती सांगितली आहे. आणखी दुसरा असं विचार केला तर आणखी हा एक फरक लक्षात येतो की अमृतचंद्र आचार्यांनी उत्पाद व्यय आणि ध्रुवत्व शक्तीचं टीकेमध्ये खुलासा करत असताना सांगितलेलं आहे की उत्पाद व्ययाचं लक्षण काय केलं. 47 शक्तीचं तुम्ही बघाल जिथं वर्णन केलेलं आहे टीका, तर त्यामध्ये दिलेलं आहे उत्पाद व्ययाचं लक्षण आहे क्रमाक्रमानं राहणं. हे उत्पाद व्ययाचं लक्षण केलं. मग क्रमाक्रमाने राहणं म्हणजे कोण? पर्याय सांगितली, म्हणजे उत्पाद व्ययावरून पर्याय सांगितली. आणि ध्रुवत्वाचं लक्षण केलं युगपद राहणे. मग युगपद कोण राहतात? तर गुण. म्हणजे उत्पाद व्ययावरून पर्याय सांगितली आणि ध्रुवत्वावरून गुण सांगितले. द्रव्याबरोबर गुण कायम राहतात. मग फरक काय आहे दोन शक्तीमध्ये आपण बघतोय, जीवत्व आणि ह्यातल्या ध्रुवत्वामध्ये काय फरक आहे? तर जीवत्वामध्ये सामान्य सांगितलं की जीव सदैव असणार, आणि इथं काय सांगितलं? ध्रुवत्वामध्ये द्रव्याबरोबर गुण सदैव असणार. कारण ध्रुवत्वाचं आपण बघितले ना, ध्रुवत्व म्हणजे काय? गुण, युगपद असणे ना, हा अर्थ काढलेला आहे. मग गुण द्रव्याबरोबर कायम राहतात, द्रव्याला सोडून राहत नाहीत. मग जीवत्वामध्ये एवढं सांगितलं की जीव सदैव असणार,
आणि इथं ध्रुवत्वामध्ये सांगितलं गुण द्रव्याबरोबर सदैव असणार, ही विशेषता सांगितली. अशा रीतीने सामान्य विशेषतेच्या अपेक्षेनं बघितलं तर शक्तीमध्ये फरक आहे. मग ह्यावरून काय आणखी लक्षात येतंय की समजण्यासाठी 47 शक्ती सांगितलेल्या आहेत, पण वास्तविक 47 नाही, अनंत सुद्धा शक्ती, समजण्यासाठी अनंत शक्ती आहेत असा खुलासा केलेला आहे. परंतु असं वास्तविक वेगवेगळ्या अनंत आहेत का शक्ती? तर वास्तविक काय आहे? अखंड एक शक्तिशाली आत्मा आहे. भेदच नाही त्याच्यामध्ये की ही जीवत्व शक्ती आहे, ही चिती शक्ती आहे. फक्त त्याला समजण्यासाठी त्याच्या अनेक छटा दाखवलेल्या आहेत. जसं आपण बघितलं ना, चिती शक्तीचं ज्ञान शक्ती, स्वच्छत्व शक्ती, अशा वेगवेगळ्या छटा आहेत ना. तसंच एका शक्तीला आणखी समजण्यासाठी वेगवेगळ्या रूपानं त्याचा खुलासा केलेला आहे. म्हणून जीवत्व आणि उत्पादवे ध्रुवत्व शक्तीमध्ये कथनचित फरक आहे. मग अशा रीतीने काय सांगितलं? उत्पाद काय आहे? पर्याय आहे. आचार्यांनी काय सांगितलं? अमृतचंद्र आचार्यांनी उत्पाद व्यय शब्दावरून उत्पाद पर्याय आहे, व्यय पण पर्याय आहे. मग ही पर्याय आहे समजून काय करायचंय? तर पर्यायाकडे दृष्टी नको, पर्याय दृष्टी नको. तर ध्रुव काय आहे? ध्रुवाकडे दृष्टी हवी, म्हणजे ध्रुव दृष्टी हवी. कुठं लक्ष द्यायचं आहे? तर पर्याय दृष्टी नको, तर कोणती दृष्टी पाहिजे? ध्रुव दृष्टी पाहिजे. कारण आपण नेहमी म्हणतो की काय आहे? पर्याय दृष्टी कशी आहे? म्हणजे ध्रुव दृष्टी जिनेश्वर आणि पर्याय दृष्टी विनश्वर. म्हणजे ज्याची पर्याय दृष्टी आहे तर तो काय आहे? मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टीचा मिथ्या दृष्टी आहे, कारण त्याचं लक्ष कुठं आहे? पर्यायाकडं आहे. म्हणून तर हे सांगितलं, आपण ह्याची चर्चा करतोय. तर ध्रुव दृष्टी कशी पाहिजे? तर त्याच्यासाठी आपण उदाहरण पाहूया. ध्रुवाकडे पहा, म्हणजे तिथं काय होईल? ध्रुव दृष्टी प्राप्त होईल. तर त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. तर तिथं तुम्ही प्रेझेंट यू केलेला आहे प्रितेश कोठारी, त्याच्यावर पिन करा म्हणजे तुम्हाला चार्ट दिसेल. आपण हा चार्ट पाहिला होता मुकुटाचा, तो चार्ट पुन्हा एकदा बघूया. तर आम्हांनी वस्तुनिष्ठ विज्ञान पुस्तकामध्ये शेवटी हा चार्ट लिहिलेला आहे. तर त्या चार्टवरून आपण पाहूया की काय आहे. उत्पाद व्यय आणि ध्रुवत्वाची चर्चा करत आहे. तर काय बघितलं? तर घड्याचं दाखवलेलं आहे दृष्टांत. दृष्टांत काय आहे? ती मुलगी पाहून काय म्हणतीये? हा घट छान आहे, आनंद आहे. म्हणजे काय झालं? तर ती घटाला पाहून आनंद मानतीये. आणि मुलगा पाहून काय विचार करतोय? ह्या घटाचा मुकुट केला तर फार छान होईल. सुवर्णाचा घट आहे आणि त्या सुवर्ण घटाला पाहून मुलाला विचार काय येतोय? मी ह्याचा जर घड्याचा मुकुट केला तर मला काय होईल? मुकुट बांधता येईल, आनंद घेता येईल. अशा रीतीने तो आनंद मानतोय, म्हणजे विचार करतोय आनंद होईल. मग खाली काय दिलं? खाली काय झालं? तर मुलगी काय करते? घटाचा नाश झाला, दुःख आहे. म्हणजे तिनं काय पाहिलं? जो घट होता सुवर्णाचा तो घट नष्ट झाला, मग तिला काय झालं? दुःख झालं. म्हणजे मुलीनं काय पाहिलं? सुवर्णाच्या घटाचा नाश पाहिला. काय म्हणजे शब्द महत्वाचा आहे. काय सांगितलं? मुलीनं घटाचा नाश झाला हे पाहिलं. मग घटाचा नाश झाला हे पाहिलं म्हणजे तिनं काय पाहिलं? तर व्यय पर्यायातून संपूर्ण वस्तू पाहिली. घटाचा नाश पाहिला म्हणजे काय? व्यय दिसला ना तिला. मग व्यय पर्यायातनं संपूर्ण वस्तू पाहिली म्हणजे तिनं पर्याय दृष्टीतनं पाहिलं मुलीनं. आणि त्यामुळे तिला काय झालं? दुःख झालं. आता मुलगा काय विचार करतोय? मुकुट तयार, उत्पन्न, उत्पाद झाला, छान आहे, आनंद आहे. म्हणजे मुलानं मुकुट झालेला पाहून
काय केलं, आनंद मानला. म्हणजे त्यानं काय केलं, उत्पाद पर्यायातनं संपूर्ण वस्तू पाहिली. म्हणजे तो सुवर्ण पाहिलं. कसं पाहिलं तर उत्पाद पर्यायातून पाहिलं, मुकुटाकडून पाहिलं ना. म्हणजे उत्पाद पर्यायातून पाहिलं म्हणजे मुलाची सुद्धा दृष्टी कोणती आहे, पर्याय दृष्टी आहे. परंतु त्याला काय झालंय, इंद्रियजनित सुख झालं, कारण मनासारखं मिळालं. आणि वडिलांनी काय पाहतायत वडील, तर सोने जसेच्या तसे शाश्वत आहे, माध्यस्थ सम आहे, यात सुख नाही दुःख नाही. म्हणजे वडिलांनी काय पाहिलं तर वडिलांनी सोनं जसंच्या तसं आहे हे पाहिलं. म्हणजेच ध्रुवाकडून संपूर्ण वस्तू पाहिली, ध्रुव दृष्टी पाहिली. आणि त्यामुळं काय झाले, वडील समता भावाला प्राप्त झाले, शांतीला प्राप्त झाले. समता भावचा अर्थ काय, समता भाव म्हणजे अतिंद्रिय आनंदाला प्राप्त होणं, हा समता भाव आहे. आणि समता भाव म्हणजे संसारातनं उदास झाला. हे फक्त काय केलेलं आहे, समजण्यासाठी कथन केलेलं आहे, त्याचं निगेटिव्ह कथन आहे. परंतु वास्तविक समता भाव म्हणजे काय, आनंदी झाले, हा समता भाव आहे. मग उदाहरणानुसार काय आहे, आपण काय पाहिलं उदाहरणामध्ये, एवढंच पाहिलं की मुलीनं घटाचा नाश झाला म्हणून दुःख झालं, मुलाला मुकुट झालेला पाहून आनंद झाला, आणि वडिलांनी जसंच्या तसं सोनं पाहिलं म्हणून ते माध्यस्थ भावाला प्राप्त झाले. मग मुला मुलींची दृष्टी कशी आहे, उदाहरण पाहतोय, पर्याय दृष्टी आहे, मिथ्या दृष्टी आहेत ते, कारण पर्यायातनं वस्तू पाहतायत आणि त्यामुळे ते सुखी दुःखी होत आहेत, क्षणिक सुख दुःखालाच खरं समजून बसतायत. त्यामुळं काय आहे, जरी मुलाला आनंद झाला असेल तरी सुद्धा तो खरा आनंद नाही, त्याची सुद्धा पर्याय दृष्टी आहे, तो मिथ्या दृष्टी आहे. आणि वडील काय पाहतायत, सोनं पाहतायत ना, म्हणजे ध्रुव दृष्टीनं पाहतायत. आणि ध्रुव दृष्टीनं पाहत असल्यामुळे वडिलांचा जीव कसा आहे, सम्यक दृष्टी आहे. हे आपण केवळ उदाहरण पाहतोय, फक्त त्या उदाहरणातलं तात्पर्य काय समजून घ्यायचंय, तर उत्पाद पर्यायाकडे लक्ष नको, व्यय पर्यायाकडे उपयोग नको, तर कुठं पाहिजे, ध्रुवाकडे उपयोग पाहिजे. म्हणजे जो ध्रुव कॉन्स्टंट आत्मा आहे, स्वभाव आहे, त्याला जाणायचं. आणि त्याला जाणणं म्हणजे ध्रुव दृष्टी आहे. नाहीतर उदाहरणात काय पाहिलं, सुवर्ण ध्रुव आहे, जसंच्या तसं आहे, हे वडील विचार करतायत, हा सुद्धा शुभभावच आहे, हे खरं वास्तविक चिंतनच आहे. आणि शुभभाव म्हणजे ही काय ध्रुव दृष्टी नाही, शुद्ध भाव स्वभावाला जाणणं हीच खरी ध्रुव दृष्टी आहे. मग ध्रुव दृष्टी आहे, मग तिथं आपण एक उदाहरणासाठी समजून घेतलं की जसंच्या तसं पाहणं, जसं उदाहरणामध्ये वडील जसंच्या तसं सोनं पाहतायत, तसं वस्तूला जसंच्या तसं पाहणं ही ध्रुव दृष्टी आहे. मग वस्तूला जसंच्या तसं संसारावस्थेत पाहू शकत नाही. फक्त कोणती वस्तू सोडून, तर एक सांगितलं की आपली वस्तू, जो आपला आत्मा आहे, जीव आहे, तेवढं सोडून बाकीच्या कोणत्याही वस्तूला जसंच्या तसं संसारावस्थेत हा जीव पाहू शकत नाही. तर त्यासाठी सांगितलं की पाहायचं असेल तर सांगितलं की जेवढा क्षण स्वभावाला जाणणार, त्याचा निर्णय करणार, तर तीच खरी काय आहे, ध्रुव दृष्टी आहे. आणि त्या ध्रुव दृष्टीनं पाहायचंय, पर्याय दृष्टीनं पाहायचंच नाही. आणि आपण तेच करतोय. मग आज म्हणतोय, आज कुठला धर्म आहे, लगेच म्हणतो उत्तम क्षमा धर्म आहे. उत्तम क्षमा धर्म आहे म्हणजे आजच्या पुरतं क्षमा करायची आहे का, क्षमा 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 बरं का. कुणाला क्षमा, ज्यांच्याशी आपलं काही भांडण होत नाही त्याला म्हणायचं क्षमा क्षमा क्षमा, आणि ज्याच्याशी भांडतोय त्याला भांडणच बसायचं, अशी क्षमा आहे का. तर सांगितलं की काय आहे, पर्याय दृष्टीनं पाहणं हाच खरा क्रोध आहे. काय पर्याय दृष्टीनं पाहणं म्हणजेच काय आहे, हाच खरा आपण आपल्या स्वतःवर केलेला पहिला क्रोध आहे. स्वतःवर अन्याय करतोय, स्वतःची हिंसा करतोय, भाव हिंसा करतोय. आणि ध्रुव दृष्टीनं पाहणं हीच खरी उत्तम क्षमा आहे. मग उत्तम क्षमा म्हणजे काय सांगितलं, तर सांगितलं की जेव्हा आपण स्वभावाला जाणणार, निर्णय करणार की सगळ्यापासून मी वेगळा आहे, हा निर्णय जिथं होतो त्याला शास्त्रामध्ये क्षमा म्हणली आहे.
म्हणून सांगितलं ना, जेव्हा हा जीव अनुभूती घेतो तेव्हाच खरी उत्तम क्षमा प्रगट होते. कारण जोपर्यंत अनुभूती घेत नाही तोपर्यंत जरी तो क्रोध करत नसेल, काय वरून शरीराचं सालपट सोडलं, इतका जरी त्रास दिला आणि वरून किती पण शांत राहत असेल, अभव्यासारखा जीव सुद्धा शांत राहील. परंतु सांगायचं तात्पर्य काय आहे, तर ती खरी त्याची क्षमा नाही. कारण त्यांनी काय केलेलं नाही, क्रोधाचे संस्कार तुटलेले नाहीयेत. मग हे क्रोधाचे संस्कार कधी तुटणार आहे, तर क्रोधरहित जो आत्मा आहे त्याला जाणलं तर क्रोधाचे संस्कार तुटणार आहे आणि खरी उत्तम क्षमा पर्यायमध्ये प्रगट होणार आहे. म्हणून उत्पाद वे ध्रुवत्व शक्तीवाला आहे असं जाणणं हीच खरी ध्रुवदृष्टी आहे आणि हीच खरी उत्तम क्षमा आहे. म्हणून स्वभावाला जाणा तर शांती मिळते.